स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये याबद्दलचा निर्णय झाला तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढच्या काही महिन्यांमध्ये लागू शकतील। मात्र निर्णयाला उशीर झाला तर निवडणुका आणखी लांबण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। सर्वोच्च न्यायालयासमोर हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी 4-4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या रखडल्यात। देशात लोकसभेपाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणूक झाली, त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील यावरती मात्र सर्वत्र चर्चा सुरू आहे। निवडणुकांचा निर्णय आज होणार आहे। यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकांचा निर्णय आज होणार आहे। त्यामुळे या निवडणुका नेमक्या केव्हा लागतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अद्याप जिल्हा परिषदांच्या निवडणुका तब्बल मागच्या 4 वर्षापासून प्रलंबित आहेत। आता बघूयात महापालिका निवडणुकांचा निर्णय होणार, त्यामुळे महापालिका कोणत्या ते मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पनवेल, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर या ठिकाणच्या सुद्धा तब्बल महापालिका निवडणुका 4 वर्षापासून रखडल्या। सोबतच भिवंडी, वसई विरार, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, नांदेड, लातूर आणि परभणी या ठिकाणच्या सुद्धा निवडणुका या प्रलंबित आहेत। एकंदरीत 29 महापालिका, 26 जिल्हा परिषद, 257 नगरपालिका आणि 289 पंचायत समित्या यांचे निकाल अद्याप सुद्धा प्रलंबित। या निवडणुकांचा आज निर्णय होणार। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडलेत। धनंजय, खरं तर मागच्या तब्बल 3 ते 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत, मात्र त्यावरती काही दिलासादायक आज बातमी येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। काय अपडेट? कारण आपण जर पाहिलं तर मागील महिन्यात सुद्धा या सगळ्या संदर्भातली सुनावणी ही सर्वोच्च न्यायालयात पार पडली। बराच वेळ ही सुनावणी ऐकल्यानंतर न्यायालयाने आजची म्हणजे 25 फेब्रुवारीची तारीख ही दिली होती आणि आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्याचबरोबर ओबीसी आरक्षण जे न्यायप्रविष्ट आहे या सगळ्या संदर्भातली सुनावणी आज पार पडते। आणि ह्या सगळ्या सुनावणीमध्ये आज नेमकं काय होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं आणि राजकीय नेत्यांचं लक्ष आजच्या सुनावणीकडे लागलेलं आहे आणि कधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राज्यात होत आहेत ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल, कारण की आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होत आहेत हे सुद्धा आजच्या निर्णयाने ठरणार आहे। जर आजचा निर्णय हा लागला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या येत्या काही महिन्यात घ्याव्या लागतील, त्यामुळे तशा प्रकारची तयारी सुद्धा प्रशासनाला करावी लागणार आहे। त्यामुळे आज नेमका निकाल काय येतोय, न्यायालय त्याची बाजू राखून ठेवतंय की आजच निकाल देते, या सगळ्या गोष्टी आजच्या सुनावणी दरम्यान स्पष्ट होतील आणि त्यामुळे आजची सुनावणी फार महत्त्वाची आहे। आजच्या सुनावणीमध्ये पुढची तारीख मिळते का आजच निकाल जाहीर केला जातो न्यायालयाकडून हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। आणि जर आज निर्णय दिला न्यायालयाने तर आज नेमका काय निर्णय असतो आणि जर निवडणुका घ्यायच्या झाल्यास तर त्या येत्या काही महिन्यात घ्याव्या लागतील, त्यामुळे तशा प्रकारची तयारी सुद्धा प्रशासनाला करावी लागणार आहे। त्यामुळे आजची जी सुनावणी आहे ती फार महत्त्वाची आणि आजच्या सुनावणीत नेमकं काय होतंय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण नक्कीच धनंजय, खूप खूप धन्यवाद या अधिकच्या माहितीबद्दल।